नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। GDS भरती म्हणजे इंडियन पोस्ट ऑफिस सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे। त्यामध्ये अतिशय मोठी वॅकन्सी साधारण 44,000 पोस्ट ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर इंडियामध्ये निघालेले आहे आणि 3,000 प्लस पोस्ट म्हणजे 3,083 पोस्ट या महाराष्ट्रामध्ये इंडिव्हिज्युअली निघालेले आहे। त्यामध्ये रिसेंटली आपण एक जाहिरातीबद्दलचा व्हिडिओ आपण दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता। बरेचसे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील। 5 ऑगस्टची लास्ट डेट आहे, ती डेट एक्सटेंड होण्याची शक्यता आहे, परंतु सध्या कन्फर्म नाही आहे। 5 ऑगस्टची लास्ट डेट समजूनच तुम्ही फॉर्म भरावा। त्यानुसार जे जिल्हे आहे, तुम्ही जे जिल्ह्याचं चॉईस करता, फॉर एक्झाम्पल 10वीच्या बेसवर आहे, 10वीचे जे पर्सेंटेज आहे त्या बेसवरच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे, कारण त्याचे जे मेरिट आहे, तुमचं जे काही मेरिट तुमचे मार्क्स आहे त्यानुसारच मेरिट लिस्ट लागत असते GDSची किंवा पोस्टाची, ठीक आहे। त्यानंतर जी लिस्ट लागते त्यानुसार तुमचं डायरेक्ट जॉईनिंग असतं। तुम्हाला कुठल्याही प्रकारची एक्झाम नाही, कुठल्याही प्रकारचे फिजिकल टेस्ट नाही, कुठल्याही प्रकारचं काही एक्झाम नाही। डायरेक्ट तुम्हाला DVसाठी बोलवतात, पर्टिक्युलर तुम्ही जिथे टाकलं असेल तिथे। फॉर एक्झाम्पल तुम्ही नाशिकमध्ये, पुण्यामध्ये कुठं टाकलं असेल, एखादा तालुका जिल्हा टाकला असेल तर तिथले जे डिव्हिजन ऑफिस आहे तिथे DVसाठी बोलवतात आणि त्यानंतर तुम्हाला डिटेल पोस्टिंग देण्यात येते। 4 ते 5 स्टेपमध्ये सगळं होऊन जाते आणि फॉर्म भरल्यानंतर साधारण 4 ते 5 महिन्यामध्ये सगळं तुमचं जॉईनिंग वगैरे सगळं होऊन जातं। आणि कसं असतं की बरेचसे विद्यार्थी फक्त फॉर्म भरतात, बरेचसे विद्यार्थ्यांना जॉब करायचा नसतो, त्यामुळे मेरिट जो आहे तो कमी जास्त होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे कोणी तुम्हाला सांगत असेल की बा मेरिट हाय जातो वगैरे वगैरे, तर ते खरं आहे, मेरिट हाय जातो, परंतु बरेचसे विद्यार्थी कमी होतात। त्यामुळेच यामध्ये 6 ते 7 वेटिंग लिस्ट लागतात, ठीक आहे। त्यामुळे निराश होऊ नका किंवा तुम्हाला असं हे करू नका की बा मला पर्सेंटेज कमी आहे त्याच्यामुळे माझा नंबर लागेल की नाही लागेल। तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, हॉरिझॉन्टल वर्टिकल रिझर्वेशनमध्ये येता का, नाही येत का वगैरे, हँडिकॅप आहे का, किंवा तुमचं स्पोर्ट्समध्ये आहे का, किंवा आणखी काही रिझर्वेशनमध्ये येता का, त्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड राहतात। आणि मुख्यत्वे म्हणजे ओपन आणि OBCसाठी फक्त 100 रुपीज फी आहे, बाकी कुठल्याही कॅटेगरीचा फी लागणार नाही। त्यामुळे फ्रीमध्ये असल्यामुळे शक्यतो तुम्ही फॉर्म भरावा असं मला वाटते। बाकी पर्सेंटेज तुमचे थोडेफार 70, 75, 80पर्यंत असेल तरी तुम्ही फॉर्म भरा। ॲक्च्युली मेरिट हायच जातो, 85, 80 प्लस वगैरे जातो, परंतु रिझर्वेशनमध्ये जर असाल तुम्ही कुठल्या तरी एखाद्या वुमन रिझर्वेशन किंवा आणखी कुठे, तर तुम्हाला तिथे फायदा होऊ शकतो, ठीक आहे। आणि सेकंड पॉईंट असा आहे की यामध्ये 4-5 वर्षापासून ही भरती सुरू आहे, त्याच्यामुळे हा मेरिट हा थोडासा लो येतो आहे, थोडासा प्रत्येक वर्षी थोडा लो येण्याची शक्यता असते। आणि त्यामध्ये 10वीचे जे पर्सेंटेज आहे ते कन्सिडर करण्यात येतात। 10वीचे पर्सेंटेज तुमचे चांगले असेल तर बाकी कुठलं तुमचं 12वी किंवा कुठलं ग्रॅज्युएशन वगैरे ते काही बघत नाही, 10वीच्या पर्सेंटेजवर तुमचं सिलेक्शन करतात, ठीक आहे। आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही फॉर्म भरता आहात GDSसाठी आणि कुठल्या पोस्टसाठी भरताय। म्हणजे GDS, ABPM, BPM हे 3 पोस्ट आहे। फॉर एक्झाम्पल एखाद्याला GDSमध्ये इंटरेस्ट नसतील, जे काय आपण म्हणतो पोस्टमनमध्ये इंटरेस्ट नसतो त्या पोस्टमध्ये, तर तो BPMसाठी भरतो, ABPMसाठी भरतो। परंतु कधी कधी काय असतं की GDSसाठी जर फॉर एक्झाम्पल एखाद्या नाशिक जिल्ह्यातला किंवा पुणे जिल्ह्यातला एखादा कुठलं तरी ग्रामीण भाग आहे तिथलं एखादं GDS आपण टाकून दिलं तर अशा ठिकाणी सुद्धा तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। जॉब लागणे हे महत्त्वाचे असते तुमचे कधी कधी, ठीक आहे। बरेचसे विद्यार्थी कसं असते की बरेचसे लोक आहेत किंवा विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना गरज असते खूप जॉबची, 10-12 हजारसुद्धा त्यांच्यासाठी भरपूर असतात, त्याच्यामुळे त्यांना त्या जॉबची किंमत असते। अशा वेळेस तुम्ही कुठेही फॉर्म भरू शकता मित्रांनो। तरी आपण काय करू की जास्तीत जास्त जिल्हे जिथे जास्त जागा आहे तिथे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो। बरेचसे जिल्हे तुम्हाला माहितीच आहे, परंतु स्पेसिफिकली 2-4 जिल्हे असे आहेत की जिथे तुम्ही अर्ज करायलाच पाहिजे किंवा जिथे तुम्ही ऑप्शन टाकायलाच पाहिजे। जास्त जागा जिथे आहे तिथे चंद्रपूर 415 जागा, सगळ्यात तुमचं प्रत्येक याचं मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर पॉसिबल असेल, फॉर एक्झाम्पल एखादा लातूरचा असेल परंतु त्याला चंद्रपूर लांब पडत असेल, परंतु जॉब करायची इच्छा असेल, जॉब आवश्यक आहे भेटणं, एनी कॉस्ट एनी म्हणजे कसं असतं की काही वर्ष 2-4 वर्ष काढल्यानंतर तुम्हाला तुमच्या एरियामध्ये पोस्टिंग मिळू शकते किंवा ट्रान्सफर मिळू शकते। त्याच्यामुळे असं समजू नका की बा आता चंद्रपूरला गेल्यावर आयुष्यभर चंद्रपूरला सर्व्हिस करावं लागेल, असं काही नाही आहे। 2-3 वर्षामध्ये, कारण माझे जे कॅन्डिडेट आहे, माझे जे DVसाठी मला भेटले होते मागच्या 1.5 वर्षाआधी, त्यांना कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये जॉब मिळाला होता, परंतु हार्डली 2 वर्षामध्ये ते आपल्या नेटिव्ह प्लेसला येऊन आलेले आहे आणि तिथे त्यांना ट्रान्सफर मिळालेलं आहे। त्याच्यामुळे हे फ्लेक्झिबिलिटी आहे ट्रान्सफरमध्ये वगैरे आहे सगळं, ठीक आहे। आणि मेन म्हणजे इथे जॉब फक्त 3 ते 4 तास किंवा 5 तासच तुम्हाला करायचा असतो, बाकी अदर वेळेस तुम्ही बाकीचं काम करू शकता। जसं तुम्हाला पेमेंट कमी पडत असेल, 12-15 हजार कमी वाटत असेल किंवा कमी पडत असेल ऑब्व्हियसली, तर तुम्ही दुसरं काही काम करू शकता, साईड बिझनेस करू शकता किंवा आणखी काही तुम्ही कुठलंही काम करू शकता, प्रायव्हेट एखादं दुसरं काही काम करू शकता, ठीक आहे। तर बघा मित्रांनो, विदर्भ रिजनमध्ये चंद्रपूरमध्ये 415 जागा आहेत, खूप मोठ्या जागा आहेत। बाकी ठिकाणी थोडं कमी आहे, अमरावतीमध्ये 73 आहेत, तिथेही थोडं बऱ्यापैकी जागा आहे। त्यानंतर कराडमध्ये 82 जागा आहे, तिथेही बऱ्यापैकी आहे। नागपूर ग्रामीणमध्ये 279 जागा आहेत, चांगल्या जागा आहेत, तिथेसुद्धा तुम्ही भरू शकता।
जे नागपूरच्या जवळपास आहे त्यांना तिथे भरायला काही हरकत नाही. नंतर 152 जागा रायगडला आहे. रायगडला सुद्धा आता जो रायगडचा जो पट्टा आहे पूर्ण कोकणाचा, तिथे बरेचसे विद्यार्थी तिथेच भरतात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड वगैरे. त्यानंतर बघा 117 जागा यवतमाळला आहे. यवतमाळ आणि चंद्रपूरला नेहमी जास्त जागा असतात, त्यातल्या त्या चंद्रपूरला जास्त जागा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे यवतमाळच्या जवळपासच्या त्यांनी यवतमाळ आवर्जून भरा. रत्नागिरीला बघा 216, इथे सगळ्यात जास्त जागा असतात. चंद्रपूरसारख्या 216 जागा रत्नागिरीला आहे. रत्नागिरी भरा. यवतमाळ, चंद्रपूर, रत्नागिरी आणि 2-3 ठिकाणी बघा. धुळेला आहे. धुळेला 112 जागा आहे. ठीकठाक जागा आहे, म्हणजे बऱ्यापैकी जागा आहे. जिल्हा निवड किंवा तुम्हाला कुठे अर्ज करायचा आहे ते अतिशय महत्त्वाचा पॉईंट असतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल, ठीक आहे, पण तो आता जे भरतील पुढच्या 10 दिवसामध्ये त्यांच्यासाठी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की तुम्ही कुठे निवड करता. आणि शक्यतोवर GDSसाठी वगैरे कराल तर बरं होऊन जाईल, कारण की GDSला प्रिफरन्स कमी देतात मुलं, ABPM किंवा BPMला जास्त प्रिफरन्स देतात. पण तो असं काही नाही, GDS म्हणून जॉईन व्हायचं, परत तुमचं पुढे मागे तिथे पोस्ट चेंज होऊ शकते. ठीक आहे, आणि ट्रान्सफरचं काही टेन्शन घ्यायचं नाही. ट्रान्सफर तुम्हाला 2-3 वर्षामध्ये आरामात मिळून जाते. त्यामुळे सध्या कुठेतरी जॉईन होणं आवश्यक आहे. आणि प्लस पॅरलली तुम्हाला अभ्यास करायचा असेल, सोबत 10वी नंतरचा अभ्यास करायचा असेल किंवा दुसरं काही कॉम्पिटिटिव्हची तयारी करायची असेल, MPSC, UPSC, कुठल्याही टेक्निकल सर्व्हिसेससाठी अभ्यास करायचा असेल तर अतिशय चांगला जॉब आहे. कारण फक्त 4 ते 5 तास काम केलं की बाकी वेळ तुम्हाला फ्री मिळतो. ठीक आहे, बाकी काही डिसएडव्हान्टेजेस, ॲडव्हान्टेजेस, काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टी आहेत, दोन्ही गोष्टी आहेत यामध्ये. प्रत्येक जॉबमध्ये ते राहते, त्याच्यामुळे त्याला कन्सिडर करू नका. फक्त सध्या फॉर्म भरा, नंतर पश्चाताप व्हायला नको किंवा आम्ही फॉर्म नाही भरला. ठीक आहे, फॉर्म जे काही आता डिटेल्स आहे फॉर्म रिलेटेड किंवा जे काही आहे त्याची आपण एक व्हिडिओ ऑलरेडी दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि कट ऑफबद्दल बरेचसे विद्यार्थ्यांचा मला प्रश्न आहे. तर मित्रांनो, कट ऑफ हा सांगणे अतिशय कठीण आहे. तरी माझं असं म्हणणं आहे की 70च्या वर जर तुम्हाला पर्सेंट असेल, 70च्या वर कुठल्याही कॅटेगरीमध्ये असा 70च्या वर असेल तर बिंदास फॉर्म भरा. ठीक आहे, चान्सेस थोडेफार आहेत, असं नाही की एकदम. आणि 70च्या खाली असेल तर चान्सेस अतिशय नाहीच्या बरोबर आहे, कारण की इतकं कमी लो कधी जात नाही. खूपच तुम्ही हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये, हँडिकॅपमध्ये असाल किंवा स्पोर्ट्समध्ये असाल तरच थोडंफार इकडे मागे पुढे होऊ शकता. पण तो इतकं कमी ते जात नाहीच शक्यतोवर. 80च्या वरच जाते, पण तो 70च्या वर असेल तर फॉर्म भरायला काही हरकत नाही. हार्डली 100 रुपये जातील. ओपन OBC असाल तर, बाकी कॅटेगरी असेल तर तुम्हाला फ्री आहे. आणि खूप चांगला चान्स आहे मित्रांनो, त्याच्यामुळे याला गमवू नका. आम्ही बरेचसे विद्यार्थी पाहिलेले आहेत जे जॉईन झालेले आणि चांगला इथे पगार सध्या घेत आहे आणि पुढे इन्क्रिमेंटसुद्धा असते. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, बेनिफिट्स असतात, फॅसिलिटीज असतात. पेमेंट आपल्याला कमी वाटते, पण तो बाकी बेनिफिट्स, अदर बेनिफिट्स खूप जास्त असतात. आपण आपल्या नेटिव्ह प्लेसमध्ये काम करू शकतो. तुम्ही ग्रामीण भागात जरी राहत असाल तिथेसुद्धा तुम्हाला ते पोस्टिंग मिळू शकते. एकदम छोट्याशा विलेजमध्ये सुद्धा तुम्हाला पोस्टिंग, किंवा तुम्हाला तिथे असून बघत असाल एखादा पोस्ट ऑफिस असेलच तिथेसुद्धा तुम्हाला ते डिटेल पोस्टिंग देऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे पोस्टिंगच्या बाबतीत चांगलं आहे. पेमेंट बऱ्यापैकी ठीक आहे, वेळ भरपूर मिळतो आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, सेफ जॉब आहे. त्याच्यामुळे कसं आहे की निश्चिंत राहा. आणि फॉर्म सबमिशनमध्ये कुठल्याही प्रकारची चूक करू नका. लक्षात घ्या, फॉर्म सबमिशनमध्ये जर तुम्ही चूक केली तर त्याचा परिणाम तुम्हाला DBमध्ये भोगावा लागेल, तुमचं रिजेक्शन होईल. त्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरा आणि जिल्हा व्यवस्थित निवडा. ठीक आहे, अशा करतो मित्रांनो, बऱ्यापैकी माहिती द्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. जे जिल्हे मी तुम्हाला सांगितले आहे तिथे आवर्जून अर्ज करायचा प्रयत्न करा, किंवा तुम्हाला पॉसिबल असेल तर तिथेच अर्ज करा. आणि बाकी ठिकाणी तुम्ही तुमचा विचार करू शकता. जिल्हा निवडला अतिशय महत्त्वाचा आहे आणि फॉर्म चुकवू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला, इंजिनियर मोल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. पुढचे जे अपडेट्स आहेत ते आपण वरचेवर जे काही वेटिंग लिस्ट आहे, मेरिट लिस्ट आहे, याच्यामध्ये जे काही पुढे आता वेटिंग लिस्ट 6-7 वेटिंग लिस्ट लागणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याचीसुद्धा माहिती नसते. सिलेक्शन झालं असते परंतु त्यांना माहिती नसते की आपलं सिलेक्शन झालं. तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढचे जे अपडेट्स आहे, पुढचे जे वेटिंग लिस्ट आहे त्याची माहिती तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद मित्रांनो.